हॅलो. आज मला ना काहीतरी चटपटीत नाश्ता पाहिजे होता. रोज रोज ते फराळ खाऊन कंटाळा आलाय राव. मग मी त्यासाठी आज इन्स्टंट रवा आंबोळी तयार केली आहे. त्यात चटणीसाठी मी केलं आहे खोबरं, मिरची, आलं आणि शेंगदाणे आणि थोडं मीठ, साखर घालून हे पूर्ण वाटून घेतलं आहे. त्यानंतर आंबोळीचा बॅटर करण्यासाठी मी रवा आणि दही आणि थोडीशी मिरची, मीठ. मिरची का तर फर्मेंटेशन चांगलं होतं. आणि पोहे भिजवून पण त्यात मी ॲड केले आणि नंतर हे सगळं वाटून घेणार आहे मी मिश्रण. असं थोडंसं वरती आले, बघितलं चांगलं फर्मेंट झालं. फक्त 15 मिनटं ठेवलेलं मी, इतक्यात छान झालेलं आहे. आता हे मी वाटून घेणार. वाटून झालं की आपण आंबोळी करायला तयार. हां थांबा, पहिला चटणी तरी फोडणी घालून घेऊयात. मग चटणीला फोडणी देण्यासाठी मी जिरं, मोहरी, कढीपत्ता घातलाय आणि चटणी फोडणी देऊन घेतली आहे. चटणीशिवाय आंबोळीला चवच नाही. आई करते आंबोळी, जर चटणी संपली असेल तर आई मला नको बाबा आंबोळी असं मी सारखं म्हणत असते. चटणी मला फार आवडते आणि ह्या चटणीसोबत आता मी आंबोळी एन्जॉय करणार आहे. हे आय थिंक लई मला तरी एक 10 ते 20 मिनटं लागले असतील सगळं हे बनवायला. हां, पण बॅटर भिजायला एक 15 मिनटं बाजूला ठेवा, तोवर बाकीची कामं करून घ्या. आणि अशा रीतीने तुम्ही वरती चटणी टाकल्यात तर असे छान असे स्पायसीनेस येतं त्यावरती आणि असा हा दिसायला पण छान दिसतं. आणि तुम्ही असे मऊ लुसलुशीत आंबोळी एन्जॉय करा. थँक्यू.